हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर सुधीर नगरकर. ही सेटची क्वेश्चन पेपर आहे. सेट 2024. एप्रिल 2024ला सेट एक्झाम झाली होती. त्यातील पेपर 1 मधील ए सेट आहे हा. तर आपण हायर एज्युकेशनचे प्रश्न या ठिकाणी 2024मध्ये जे उच्च शिक्षणावर आधारित जे प्रश्न आले होते ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पेपर 1 हा सर्व विषयांच्या सेटनेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असतो. त्यामुळे याचा आपण छानपैकी बारकाईने अभ्यास करावयाचा आहे. तर चला, प्रश्न क्रमांक 47. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालीलपैकी कोणते विभाग केले जातात, असा प्रश्न आहे पहा. तर इथं ए ऑप्शन दिलेला आहे, वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. त्यानंतर बी ऑप्शन आहे, हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ आणि ब्रिटिश काळ. सी ऑप्शन आहे, वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ आणि ब्रिटिश काळ. त्यानंतर डी, उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ आणि आधुनिक काळ. असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी ए ऑप्शन जो दिलेला आहे तो वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. स्वातंत्र्योत्तर काळ ए हा ऑप्शन बरोबर आहे पहा. तर ए हा ऑप्शन का बरोबर आहे, तर भारतीय शिक्षण प्रणालीचा इतिहास वेगवेगळ्या कालखंडामध्ये विभागला जातो, जे विशिष्ट सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय प्रभाव दाखवतात. तर या ठिकाणी वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ आणि ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ हे योग्य उत्तर आहे. तर कशामुळे योग्य उत्तर आहे, तर वैदिक काळ जो आहे, या ठिकाणी आपण उत्तराचं स्पष्टीकरण लिहित आहे पहा. तर वैदिक काळ जे आहे ते सुमारे 1500 BCE ते 600 BCE असा काळ या ठिकाणी दिलेला आहे पहा. तर वैदिक काळामध्ये काय होतं, तर गुरुकुल शिक्षण होतं. म्हणजे गुरुकुल शिक्षण प्रणाली होती. त्यामध्ये वेद व उपनिषदांवर आधारित शिक्षण दिले जात होते. त्यामुळं वैदिक काळ हे 1 नंबरला या ठिकाणी येत आहे पहा. त्यानंतर बौद्ध काळ. आता बौद्ध काळ जो आहे त्याचं ड्युरेशन किती होतं, तर सुमारे 600 BCE ते 1200 BCE म्हणजे बिफोर ख्रिस्ट असं म्हटलं जातं पहा. तर त्यामुळं 2 नंबरला काय, तर बौद्ध काळ या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आता बौद्ध काळामध्ये बौद्ध मठांमध्ये शिक्षण दिलं जात असे. त्या काळामध्ये बौद्ध काळामध्ये तक्षशिला आणि नालंदा यासारख्या विद्यापीठांची स्थापना झाली होती. म्हणजे असा पण प्रश्न विचारला जातो पहा की नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांची स्थापना कोणत्या काळामध्ये केली जाते, त्यावेळेला बौद्ध काळ हे त्याचे उत्तर आहे. म्हणजे वैदिक काळामध्ये गुरुकुल शिक्षण होतं, बौद्ध काळामध्ये तक्षशिला, नालंदा यासारख्या विद्यापीठांची स्थापना झाली होती. त्यानंतर मुस्लिम काळ 3 नंबरचा आकडा आहे पहा. तर मुस्लिम काळाचा कालावधी कोणता, ते 1200 CE ते 1757 CE. तर हा जो होता मुस्लिम काळामध्ये, त्यामध्ये मुस्लिम काळात मदरसे, त्याचबरोबर मकतब यासारख्या शिक्षण संस्थांमध्ये
वाढ झालेली आढळते पहा. आणि 4 नंबरला जो आहे ब्रिटिश काळ. आता ब्रिटिश काळ जो आहे तो किती नंबरला? 4 नंबरला आहे पहा. तर त्यांचा कालावधी कोणता आहे? तर 1757 ते 1947, म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स. म्हणजे 1757 ते 1947 म्हणजे आधुनिक शिक्षण प्रणालीचा विकास, इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव आणि 1835चा मॅकॉलेचा अहवालामध्ये आधुनिक शिक्षण प्रणाली मांडली होती पहा. अशा प्रकारे 4 नंबरला ब्रिटिश काळ आहे पहा, 4 नंबरला. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे 1947 CE नंतरचा काळ जो आहे. तर हा जो काळ आहे तो राष्ट्रीय शिक्षण धोरणे यामध्ये आलेले आहेत पहा. उच्च शिक्षण संस्था आलेल्या आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणाचा विकास झालेला आहे 1947 नंतर. अशा प्रकारे याचं उत्तर ए हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्यामुळं ए हा ऑप्शन बरोबर आहे. आता बी चूक आहे पहा. तर हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ आणि ब्रिटिश काळ असं लिहिलेलं आहे. तर हिंदू काळ ही संज्ञा इतिहासात स्पष्टपणे वापरली जात नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. आणि जैन धर्माच्या शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होतो, पण तो स्वतंत्रपणे कालखंड मानला जात नाही, त्यामुळं जैन काळ पण नाही आहे. अशा प्रकारे बी हा ऑप्शन चुकीचा आहे. आता वैदिक काळ. आता वैदिक काळ हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे, कारण वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ आणि जैन काळ, ब्रिटिश काळ असं दिलेलं आहे पहा. तर रामायण व महाभारत हे धार्मिक ग्रंथ आहेत, तर तो काय काळ नाही आहे. त्यांना वेगळे ऐतिहासिक कालखंड मानणे योग्य नाही. त्यामुळे जैन धर्माचा प्रभाव होतो, पण तो स्वतंत्रपणे कालखंड म्हणून मांडलेला नाही. त्यामुळं सी हा ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर डी हा ऑप्शन जो आहे हा सुद्धा चुकीचा आहे, कारण उपनिषदिक काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम आधुनिक काळ. तर उपनिषद व पुराण हे धार्मिक साहित्य आहेत, तर हा काय काळ नाही आहे, धार्मिक साहित्य आहे, परंतु शिक्षणाच्या कालखंडासाठी स्वतंत्र वापरता येत नाही. आता आधुनिक काळऐवजी स्वातंत्र्योत्तर काळ हा अधिक योग्य शब्दप्रयोग वाटला असता. त्यामुळं निष्कर्ष असा आहे की भारतीय शिक्षण प्रणाली सर्वसमावेशक व मान्यताप्राप्त काल विभाजन पद्धती पर्यायामध्ये एमध्ये जे दिलेले आहे वैदिक काळ, त्यानंतर बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ, हे योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 48. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. फक्त मार्गदर्शक सूचना, फक्त सोडवलेली उत्तरे, मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरे, मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने. तर या ठिकाणी आपण प्रश्न समजून घ्यावयाचा आहे पहा की पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. आता पत्रव्यवहार करतो त्यावेळेस आपण फक्त मार्गदर्शक सूचना असतात का त्यामध्ये? मार्गदर्शक सूचना तर असतात, फक्त मार्गदर्शक सूचनाच असतात का? नाही, बाकीच्या पण गोष्टी असतात. आता फक्त सोडवलेली उत्तरेच असतात का? नाही, बाकीच्या गोष्टी असतात. आता मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेली उत्तरेच असतात का? तर अजून काय असतंय, तर प्रासंगिक व्याख्याने पण असतात पहा. तर मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने हे याचं करेक्ट उत्तर आहे, योग्य उत्तर आहे. आता पत्राचार शिक्षण किंवा करस्पॉन्डन्स एज्युकेशन ज्याला काय म्हटलं जातं, दुरुस्त शिक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे डिस्टन्स
एज्युकेशन देखील म्हटली जाते. ही अशी शिक्षण पद्धती आहे जिथे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात न जाता वर्गात न जाता शिकतात. या प्रणालीमध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो पहा. तर मार्गदर्शक सूचना. आता मार्गदर्शक सूचना म्हणजे काय, तर अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, मार्गदर्शक सूचना आणि शिकण्याच्या पद्धतीसंबंधी माहिती पुरवली जाते अभ्यासक्रमामध्ये. त्यानंतर सोडवलेली उत्तरे जी आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना आत्ममूल्यांकन करण्यासाठी प्रश्नपत्रिकांची उत्तरे आणि नमुना उत्तरपत्रिके दिली जातात. आणि प्रसंगानुसार व्याख्याने जे आहेत, तर काही संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी संपर्क सत्रे, कॉन्टॅक्ट सेशन्स किंवा वेबिनार किंवा वैयक्तिक मार्गदर्शन व्याख्याने घेतली जातात. म्हणूनच मार्गदर्शक सूचना, सोडवलेली उत्तरे आणि प्रसंगानुसार व्याख्याने हे सर्वसमावेशक आणि योग्य उत्तर आहे. डी हा ऑप्शन बरोबर आहे पहा. क्वेश्चन नंबर 49. पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये टिंबटिंब येथे स्थापन झाली. असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ए ऑप्शन आहे अमेरिकेतील शिकागो, इंग्लंडमधील मिल्टन केनीस, फ्रान्समधील पॅरिस आणि भारतातील दिल्ली असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर या ठिकाणी ए पर्याय जो दिलेला आहे अमेरिकेतील शिकागो, तर शिकागो हा पर्याय अयोग्य आहे पहा. अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आहे. तर अमेरिकेत अनेक विद्यापीठांमध्ये दूरस्थ शिक्षण प्रणाली होती, पण 1969 मध्ये प्रथम मुक्त विद्यापीठ सुरू झाले नव्हते. म्हणजे 1989ला येथे सुरू झाले नव्हते, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आता बी हा पर्याय जो आहे कुठलं, मिल्टन किन्स इंग्लंड. आता मिल्टन केनीस इंग्लंड जे आहे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. कारण 1969 साली पहिली मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी 1969 मध्ये इंग्लंडच्या मिल्टन किन्स येथे स्थापन करण्यात आली आणि द ओपन युनिव्हर्सिटी UK या नावाने ती ओळखली जाते. ओपन युनिव्हर्सिटी UK असं त्याचं नाव आहे. हे विद्यापीठ दुरुस्त शिक्षण आणि मुक्त शिक्षण प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा उद्देश पारंपरिक शिक्षण प्रणाली बाहेर असलेल्या लोकांना उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे हा होता. आता सी ऑप्शन हा पॅरिस, फ्रान्स हा अयोग्य आहे. तर कशामुळं, तर फ्रान्समध्ये काही उच्च शिक्षण संस्था होत्या, पण मुक्त विद्यापीठाची संकल्पना 1969 मध्ये पॅरिसमध्ये सुरू झाली नव्हती. त्यामुळं फ्रान्समधील पॅरिस हे उत्तर चुकीचे आहे. आणि भारतातील दिल्लीसुद्धा अयोग्य आहे. कारण भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आंध्र प्रदेश ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे APOU, आंध्र प्रदेश ओपन युनिव्हर्सिटी 1982 मध्ये सुरू झालेले आहे व जे नंतर डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. आणि भारतातील राष्ट्रीय स्तरावर मोठे मुक्त विद्यापीठ जे आहे ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजे इग्नो 1985 मध्ये सुरू झालेले आहे. 1985 मध्ये इग्नो हे चालू झालेलं आहे. त्यामुळं 1969 मध्ये स्थापन झालेले द ओपन युनिव्हर्सिटी UK मिल्टन किन्स इंग्लंड हे पहिले मुक्त विद्यापीठ असल्यामुळे पर्याय B हा या ठिकाणी योग्य उत्तर आहे. इंग्लंड हे योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 50. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा
टिंबटिंब केंद्र समजले जाते. आता इथं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण असे पर्याय दिलेले आहेत. तर या पर्यायापैकी प्राथमिक, माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण हे चुकीचं आहे. उच्च शिक्षण हे बरोबर आहेत. कारण मुस्लिम शिक्षण प्रणालीमध्ये मदरसा ही संस्था मुख्यतः उच्च शिक्षणाचे केंद्र मानली जात असे. मदरशामध्ये प्रामुख्याने धार्मिक शिक्षण दिले जात होते, ज्यामध्ये कुराण, हदीस, तर्कशास्त्र, इस्लामी कायदा, शरीयत, गणित आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश होतो. त्यामुळे सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्राथमिक शिक्षण हे चुकीचं आहे, कारण प्राथमिक शिक्षणासाठी मकदब असं म्हटलं जायचं. मकदब तेथे लहान मुलांना कुराण पठण, अरबी भाषा या लेखन शिकवले जात असे. माध्यमिक शिक्षण जो होते तर मदरशांमध्ये माध्यमिक शिक्षण दिलं जायचं. मदरशांमध्ये माध्यमिक शिक्षण जात असले तरी त्याचा मुख्य उद्देश उच्च शिक्षणावर अधिक भर देणे हे होते. त्यामुळं हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. आणि तांत्रिक शिक्षण मध्ये मदरशांमध्ये मुख्यतः धार्मिक, कायदेशीर व बौद्धिक शिक्षण दिले जात असे. तांत्रिक शिक्षण देण्यावर भर नव्हता. त्यामुळे तांत्रिक शिक्षण हे सुद्धा चुकीचं आहे. तर अशा प्रकारे उच्च शिक्षण हा ऑप्शन बरोबर आहे. मुस्लिम शिक्षण प्रणालीमध्ये मदरसा ही मुख्यतः उच्च शिक्षणासाठी ओळखली जाते. त्यामुळं सी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे.